नमस्कार दादा, काय नाव आपलं? सतीश का? पारोळ्याचे आहेत, आपल्या खानदेशचे. मना गाव मना देश, जय खानदेश. हे दादा माझ्या गावाच्याच शेजारी राहतात. म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो तिथनं अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर. काय दादा नाव तुमचं? सूरज का? नेरला साधा करा तुम्ही, नेर साखरे. हे नेरला राहतात. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सकाळ सकाळी उठलं मस्त आणि हे ओपनच करून ठेवलंय का काय, थोडंसं मी विंडो क्लोज करतो कारण आणि कार वगैरे त्याचा आवाज वगैरे, बाईक वगैरे येत असतात, त्याचा आवाज खूप जास्त येतोय. सो आज थोडंसं लेटच उठलो. म्हटलं रात्री थोडासा उशीर झाला झोपायला आपल्याला, त्याच्यामुळे लेट उठलो. चल आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर मग नाश्ता वगैरे करणार. काल मस्त मी रूमवरतीच शेव चिवडा वगैरे मस्त बनवून घेतला. सगळे मुरमुरे वगैरे घेऊन आलो आणि घरीच चिवडा तयार केला आपण. तर आपण आज नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे झाली की मग नाश्ता पण करूयात, ठीक आहे. तयारी वगैरे झाली आपलीवाली. आता थोडंसं म्हटलं फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे करून घेऊयात आपण. कारण सकाळी कसं असतं, आंघोळ वगैरे केली त्यानंतर ना भूक वगैरे लागून जाते. सो प्लेट घेऊयात आपण इथनं. प्लेट आपली प्लेट तिकडं ठेवलेली, ठीक आहे. आपण आज दुसरी प्लेट घेणार. प्लेट चला हीच प्लेट घेऊयात, मोठी थोडीशी मस्तपैकी. आपण आज काल जो मी शेव चिवडा बनवलेला होता तोच आपण आज खाणार आहोत. चला आपण चिवडा वगैरे खाऊयात मस्त. बघा रूममध्ये असं हे असतं, ठीक आहे. चला करूयात आपण आता नाश्ता. चला आता नाश्ता वगैरे करून घेऊयात आपण. हो, थोडंसं ना चिवडा जो आहे ना थोडा तिखट बनलेला आहे. चला नाश्ता वगैरे करूयात आपण आता. या सर्वांनी नाश्ता करण्यासाठी. चला खाली आलो होतो, बराच वेळ रूमला वगैरे बसलो. थोडंसं काही काम वगैरे होते ते झालेत आपले. आणि म्हटलं चला आता टाइम पण झाला होता, टिफिन वगैरे घेऊन येऊयात म्हटलं. आणि त्या दिवशी काय झालं, रविवारी ना आपण संध्याकाळी FC रोडला गेलो होतो. तिथली एक रील वगैरे आपण टाकली, इतकी त्याला खूप व्ह्यूज वगैरे गेल्यात मस्तपैकी. आता कसं असतं, मी ना आता जोपर्यंत पुण्यात आहे ना तोपर्यंत थोडे पुण्यातले जे काही मेन स्पॉट आहेत, जे दाखवण्यासारखे स्पॉट आहेत, जसं शनिवारवाडा वगैरे, ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, सारसबाग वगैरे, अशा प्रत्येक मेन जे स्पॉट आहेत ना पुण्यामधले, ते सगळे आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करेल मी इथं. जोपर्यंत पुण्यामध्ये आहे तोपर्यंत पुण्यातले जेवढे आपले स्पॉट आहेत, जेवढे कव्हर होतील ना तेवढे सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न वगैरे करूयात. कारण तुम्हाला पण ते बघायला मिळेल, जे लोक पुण्यामध्ये राहत नाहीत त्यांच्यासाठी पण ते एक चांगलं असणार आहे की त्यांना पण त्या गोष्टी बघायला वगैरे मिळतील. चला ठीक आहे, मेसवरती आलोय आपण, टिफिन वगैरे घेऊयात. चला झालाय टिफिन वगैरे. भाऊ आपल्याला व्हिडिओ वगैरे बघतो काय, बघतो का नाही? बघतो म्हणजे कालचा बघितला का तो FC रोड? अरे भाई नाही भाई, माझं लक्षच नाही भाई त्याच्यामध्ये. व्हिडिओ काढताना मोबाईल पुढे असतो ना, ते मागून नंतर एडिटिंगच्या वेळेस बघितलं, ते हात वगैरे देत होते ते सगळे. चला टिफिन वगैरे घेतलाय, जाऊयात आपण आता. चला गाईज, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. यस चला निघूयात आपण. चला रूमवरती आलोय आता. जेवण वगैरे करून घेऊयात, कारण परत नंतर आपल्याला 3 वाजेला क्लासला पण जायचंय. अजून वेळ तर भरपूर आहे, पण म्हटलं जेवण वगैरे करून घेतलं की थोडासा आराम वगैरे करता येतो आपल्याला, ठीक आहे. चला प्लेट वगैरे पण झाली. चला थोडं प्लेट वगैरे धुतो आणि नंतर मग आपण जेवणला बसणार आहोत. चला जेवण वगैरे झालं आपलं, म्हटलं निघूयात आता. जेवण वगैरे करून थोडासा आराम वगैरे केला होता. 2 पण वाजले. आज थोडंसं लवकर जाणार आहे जॉबवरती. आपण आज थोडंसं लवकर जाणार आहेत कारण 10वीच्या मुलांचे ना प्रिलिम झाले आहेत, पण आता डाऊट क्लिअर वगैरे होत आहेत. सो त्याच्यामुळे थोडंसं लवकर निघूयात म्हटलं. 2 वाजताच जाणार आहे आपण आज, ठीक आहे.
चला क्लासवरती आलो होतो मस्तपैकी जेवण वगैरे झालं नंतर क्लासवरती निघालो. मग काय बघितलं काय आमचे सरांचं मस्त फोटो वगैरे चालू होतं टी व्हीमध्ये बघा. अजून कोणीच आलेलं नाही कारण आज लवकर आलो मी थोडंसं. आणि आज आहे ना मी क्लासमध्ये व्लॉग वगैरे बनवणार नाही कारण आपल्याला कंटिन्यू लेक्चर आहेत. सो त्याच्यामुळे जास्त वेळ भेटणार नाही. मस्तपैकी बसलो आता खुर्चीवरती. पहिलं लेक्चर तर आपल्याला ऑफ आहे. मग थोडंसं आराम करूयात आणि नंतर कंटिन्यू लेक्चर असल्यामुळे व्लॉग आज बनवू नाही शकत मी. क्लास वगैरे सुटला आणि इकडं मेसवरती आलो होतो टिफिन वगैरे घेण्यासाठी. चला जाऊयात आपण आता टिफिन वगैरे घेऊयात. इथं तर काय बसणार नाही जेवणला, बघूयात जर झालं मन तर इथंच बसूयात, नाहीतर मग टिफिन घेऊन रूमवरती जाऊयात आपण. चलो आपण तिकडची मेस तर बंद होती आज. गौरव भाई इकडं चाललाय आज. हे देखो भाई गौरव भाई. चला आता घेऊयात टिफिन वगैरे. काय भाई तिकडचं मेस बंद होते आज, काय म्हणतो काय बंद तिकडची मेस? येस. चला भाऊ मेस वरती आलो होतो. खूपच गर्दी इथं बघू शकता तुम्ही. आणि इथंच आपल्याला आपले खानदेशचे पारोळ्या साईडचे भाऊ भेटलेत. नमस्कार दादा, काय नाव आपलं? सतीश का? पारोळ्याचे आहेत आपल्या खानदेशचे. मना गाव मना देश जय खानदेश. पारोळ्या इथं कुठे राहता वगैरे सांगितलं काटीपुरम चौकात. मस्त आपल्या गावाचा माणूस भेटला ना, खूप छान वाटतं भावांनो मस्तपैकी. ते पण इथं मेस वगैरे जेवण वगैरे करण्यासाठी आलेत. आपण आता पार्सल घेणार आहोत, इथे नाही बसणार. आमचा गौरव आहे बघा, आपल्या देशातला गावला आनंद. येस येस भाई. चला ठीक आहे घेऊयात आपण टिफिन वगैरे थोड्या वेळानंतर. चला भावांनो इथं ते दादा आपल्याला पारोळ्याचे भेटलेले. पण इथं बघा तुम्ही बघू शकता हे दादा माझ्या गावाच्याच शेजारी राहतात. म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो तिथं अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर. काय दादा नाव तुमचं? सुरज का? नेरला साधा करा तुम्ही, नेर साखरे. हे नेरला राहतात बघू शकता तुम्ही. आणि हे दादा पण देवळा वगैरे राहतात. काय नाव दादा तुमचं? अमोल आहे भाऊ. आपलं नाव? ओमकार शिंदे. तुम्ही कुठलं? सातारा का? अच्छा. हे दादा साताऱ्याचे आहेत आणि आपल्या गावात शेजारचे आहेत. अगदी म्हणजे आपल्या गावाच्या बाजूलाच 2 ते 3 किलोमीटर अंतरावर राहतात बघू शकता तुम्ही. चला मस्तपैकी गावाकडचे माणसं भेटले ना थोडंसं मस्त वाटतं. वातावरण वगैरे एकदम छान होऊन जातं आपलं. म्हणजे गावाकडच्या गोष्टी वगैरे निघतात. आयराणी वगैरे येत असेल का तुम्हाला? येस का पुरी आयराणी? म्हणजे आपले खानदेशचे आहेत ते. आयराणी वगैरे सगळं बोलता येते बऱ्यापैकी. आपल्या संघामध्ये ना बरेच लोक आहेत आपले खानदेशचे, त्यामुळे खूप छान वाटतं. रोड वगैरे पण फिरत जातो ना आपण, बरेच आपले आयराणी वगैरे बोलताना दिसतात आपल्याला लोक वगैरे. चला ठीक आहे करूया जेवण वगैरे आपण आता. मी तर टिफिन घेऊन जाणार आहे. दादा ते इथंच जेवण करणार आहेत. आपण टिफिन घेऊन रूमवर जाणार आहोत. ठीक आहे चला भावानो टिफिन वगैरे घेतला गेलाय, निघूयात आपण. चला दादा चला 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 आता जाऊयात आपण. टिफिन वगैरे झालाय आपला, घेतला गेलाय. चला दादा, चला दादा बाय बाय. चला जाऊयात आपण आता. टिफिन वगैरे घेतलाय मस्त. आता घरी जाऊयात. रूमवरतीच जेवण वगैरे करणार. सो चला टिफिन वगैरे लावून देऊयात मस्तपैकी. बाईकला काढूयात आपण बाईक वगैरे. चला रूमवरती आलोय. सो आता मस्तपैकी थोडं फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर मग आपण जेवण वगैरे करणार आहोत. ठीक आहे चला. ते तिकडचं लाईट वगैरे ऑन करू द्या आपल्याला. किचनचा लाईट वगैरे ऑन केला. थोडं ताट वगैरे धुवावं लागेल आपल्याला. आधी फ्रेश होतो मी आणि नंतर मग आपण जेवणसाठी बसणार आहोत. ठीक आहे. खूपच आज सगळे साहित्य वरती ठेवलेले. आता हे सगळं साहित्य आपल्याला आतमध्ये ठेवावं लागेल. हे ह्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून देऊयात आपण. मस्त कपाट वगैरे बघा इथे ठेवूयात. आता हे सगळं साहित्य उचलावं लागेल. आज दुपारी तसंच ठेवून गेलो. ठीक आहे चला तयारी वगैरे झाली आणि नंतर जेवण वगैरे करून घेतलं. आज काय झालं दिवसभर रूमलाच होतो, बाहेर वगैरे कुठेच गेलो नाही आज. सो त्याच्यामुळे आपण आज काय तुम्हाला बाहेरचं काही एखादा प्लेस वगैरे किंवा पुण्यातली काही एखादं ठिकाण वगैरे दाखवू नाही शकलो. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच आपण कुठेतरी जाणार आहोत. आणि पुण्यातल्या चांगल्या ठिकाणी कुठं जायचं असेल, जर तुम्हाला चांगले प्लेसेस माहिती असतील तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा, जेणेकरून मी त्या प्लेसला व्हिजिट करेल आणि तुम्हाला ब्लॉगच्याद्वारे ती प्लेस मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न करेल. आज कंटाळा केला होता थोडंसं, म्हटलं चला आजच्या दिवस रूमलाच बसूयात आपण. सो त्याच्यामुळे आजचा ब्लॉग हा आपला फक्त रूमवरचाच ब्लॉग निघाला. आणि मेसवर गेल्यानंतर गावाकडचे मुलं मिळालेत. म्हणजे अगदी माझ्या गावाच्या शेजारीच काही मुलं राहत होते नेर या गावामध्ये. सो तिथे त्यांच्याशी थोडा गप्पा वगैरे मारल्यात आणि खूप छान वाटलं. कारण ज्यावेळेस आपल्या गावाची मुलं आपल्याला भेटतात त्यावेळेस तो जो आनंद असतो किंवा त्या ज्या गोष्टीचा आनंद असतो तो पूर्ण वेगळाच असतो. आपण तो शब्दामध्ये सांगू शकत नाही. कारण 300-350 किलोमीटर गावाहून आपण इकडे आलेले आहेत पुण्यामध्ये. आणि ज्यावेळेस आपल्या गावाचा माणूस आपल्याला भेटतो ना त्यावेळेसची जी फिलिंग्स असते आणि तो आनंद जो असतो तो वेगळाच असतो.
सो ठीक आहे, तयारी वगैरे झाली, नंतर जेवण वगैरे पण करून घेतलं मी. आता थोडंसं खाली फिरायला जाणार आहोत. सो व्लॉग इथे स्टॉप करतोय. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.